नमस्कार, मी विलास वाळकीकर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। युवकांनो, आपल्याला महाराष्ट्र शासनाने आपल्याला उद्योजक जर असेल तर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केलेली आहे। त्या जिल्हा उद्योग केंद्राला उद्योग भवन असं एक नाव देण्यात आलेलं आहे शासनाने, आणि त्यामधून सुशिक्षित बेरोजगारांना किंवा एज्युकेटेड अनएम्प्लॉयड युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिलेल्या असतात, त्यांना उद्योजक बनवलेलं असते। त्या कार्यालयाची रचना सांगतो मी आपल्याला। त्या कार्यालयामध्ये प्रशासकीय भाग असतो, प्रशासकीय पार्टमध्ये काही क्लर्क वगैरे असतात, अकाउंटंट असतात, लेखा विभाग आहे, हा ॲडमिनचा एक पार्ट। त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे जे लाभार्थ्यांना कर्जविषयक मार्गदर्शन करत असतात, त्यांना निरीक्षक म्हणतात, इन्स्पेक्टर म्हणतात। त्याच्यानंतर काही वरिष्ठ निरीक्षक आहेत, सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात त्यांना। त्यानंतर एक मॅनेजर असतो, त्यांना व्यवस्थापक म्हणतात, आणि एक चीफ मॅनेजर असते, त्यांना महाव्यवस्थापक असं म्हणतात। या सगळ्या चेनमध्ये आपण कोणालाही जरी संपर्क साधला तर ते त्या ठिकाणी तुम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन करतील, सहकार्य करतील, आणि तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी ते शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यास पात्र असतात। त्यामुळे कृपया आपण प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग भवनमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये संपर्क करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। त्या ठिकाणी काही कर्जाचे प्रकार दिलेले आहेत। आता समजा आपल्याला कोणत्या पद्धतीचं कर्ज घ्यायचं आहे, एक सेवा उद्योगातून घेऊ शकतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादक प्रोडक्ट तयार करायचं असेल त्या पद्धतीने घेऊ शकतो। त्याचप्रमाणे पुरुषांना आणि महिलांना SC ST ना सबसिडी आहे, 35% सबसिडी मिळते। त्याच्यानंतर महिलांना, ओपन महिलांना सुद्धा सबसिडी मिळते। स्पेशली महिला असतील उद्योजक बनण्यासाठी त्यांना सबसिडी मिळते। परंतु माझी एक विनंती आहे आपल्याला, सबसिडी मिळते म्हणून उद्योग करू नका मित्रांनो। खऱ्या अर्थानं आपले अंगभूत जे गुण आहेत, आपल्याला खऱ्या अर्थानं जर उद्योजक बनायचं असेल तर आपल्याला ह्या काही गोष्टी बघायच्या नाहीत। ही फाईल ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाते, ती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, आपली जी बँक आहे रुटीनमधली बँक आहे त्या बँकेला टार्गेट दिलेलं आहे, त्या टार्गेटप्रमाणे बँकेची सिस्टीम काम करते। त्यामुळे आपण आपली बँक चॉईस करायची आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे त्या बँकेच्या नावाने आपली फाईल जाते, जिल्हा उद्योग केंद्रातून त्याची स्क्रुटनी होते, शिफारस करीत असतात। त्यामुळं तुम्ही शक्यतो बँकेशी चांगलं प्रामाणिकपणे व्यवहार ठेवा, जेणेकरून अशा आपल्याला स्कीम घेता येईल। त्याच्या टार्गेटप्रमाणे आपल्याला त्यांनी सिनियरिटीप्रमाणे आपली फाईल त्यांनी मंजुरीस्तव देत असतात। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्यामध्ये प्रामुख्याने आता जी चालणारी स्कीम आहे, एक PMEGP होती, जुनी स्कीम आहे, ती आताही चालू आहे, नो डाऊट। त्याच्यानंतर PMEGP एक योजना संपल्यानंतर CMEGP ही एक चांगली योजना शासनाने काढलेली आहे। त्याची कर्जमर्यादा सुद्धा 50 लाखापर्यंत आहे। म्हणून त्याच्याशिवाय जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सीड मनी, मार्जिन मनी, सीड मनी म्हणजे बीज भांडवल अशी एक योजना आहे, त्याच्यानंतर मार्जिन मनी अशी एक योजना आहे। तर या तिन्ही चारही योजनांमध्ये आपण कशा पद्धतीने बसतो आणि आपण त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन टाकून आपले काय डॉक्युमेंटरी आहेत त्या पद्धतीने आपण ऑनलाईन फॉर्म करू शकता। आणि आपण जिल्हा उद्योग केंद्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे, त्यामध्ये जाऊन आपण संपर्क करावा आणि या संधीचा फायदा घ्यावा, आणि आपण जास्तीत जास्त संख्येने उद्योजक बनावे। सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त उद्योजक बनलं पाहिजे, महिलांनी उद्योजक बनलं पाहिजे अशी मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।